नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आता येत्या 23 ऑगस्ट 2025 या दिवशी आहे दर्श अमावस्या, ज्याला पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर बघा, महाराष्ट्राचा सर्वात लाडका सण म्हणजे बैलपोळा. बैलपोळा आपण कसा साजरा करावा? बघा, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे आपल्या देशामध्ये पोळा हा सण अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. तर या दिवशी म्हणजे अमावस्येला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 23 तारखेला आहे अमावस्या, पण अमावस्येचा प्रारंभ हा 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 अमावस्या सुरू होणार आहे आणि 23 तारखेला शनिवारी सकाळी 11:37 अमावस्या संपणार आहे. आणि अमावस्येला आपल्याला काही उपायही करायचे आहेत व बैलांची पूजा व ही अमावस्या ही अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणतात, तर ही खूप महत्त्वाची मानली जाते. आणि या अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढायची असते. आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत राहतात, घरात खूप नकारात्मकता आहे, तर आपण हे उपाय नक्की करायचे आहेत. आणि देवाच्या कृपेने बघा, जर आपल्या घरात सर्व काही ठीक आहे तरी सुद्धा आपण या गोष्टी आपल्या घरामध्ये घडू नये म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. बघा, हे उपाय अगदी छोटे छोटे आहेत, तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल. आणि या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे प्रसन्नता वाटणे, सकारात्मकता येणे, या गोष्टी कधीही पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे उपाय करूनच आपण हे करायचे असतात. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर अमावस्या आहे आणि आपण प्रत्येक अमावस्येला काय करतो, तर आपल्या घरातली दरिद्री नकारात्मकता आपल्याला बाहेर काढायची असते, अलक्ष्मी बाहेर काढायची आहे. त्यासाठी आपल्या घरातील जाळं जळमट आहेत, यामध्येच अलक्ष्मी साठलेली असते, दरिद्री साठलेली असते. म्हणून आपल्याला आपल्या घरातील जाळं जळमट आहेत हे आपल्याला अगोदर स्वच्छ करायचे आहेत. प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील जाळं जळमट बाहेर काढायचे असतात. त्यानंतर सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एका बकेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यात मीठ, हळद, गोमूत्र व लिंबू हे पिळायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपलं सर्व घर पुसून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना नैऋत्य दिशेपासून ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत पुसत आणायचं आणि आपल्या घरातील अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे. आता या पाण्यामुळे आपण जे मीठ वगैरे, गोमूत्र, लिंबू पिळलं आहे, या पाण्यामुळे आपल्या घरातील जे जीवजंतू आहेत, जे म्हणजे बॅक्टेरिया असतात, ते सुद्धा नष्ट होत असतात आणि घरातील नकारात्मकता, अलक्ष्मी सुद्धा बाहेर जात असते. तर हा उपाय नक्की करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे उपाय आहेत हे आपण दररोज नाही करू शकत, तर आपल्याला अमावस्येला हे उपाय अवश्य करायचे आहेत. आणि बघा, त्यानंतर घर स्वच्छ झालं. आता त्याच्यानंतर येतं आपला उंबरठा, मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि बघा, लेपन करत असताना हळद आणि गोमूत्र एकत्र करायची आणि त्याची पेस्ट करून आपल्या उंबरठ्यावर लावायची आणि उंबरठ्याची पूजा करायची आहे. बघा, असं केल्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, असं त्यामागचं कारण आहे. त्यामुळे हळदीचं लेपन करायचं आहे. आता हे झाल्याच्या नंतर घरातील देव स्वच्छ करायचे आहे, देव्हारा स्वच्छ करायचा आहे. आता देवाच्या खाली जे कपडा टाकलेला आहे तो कपडा आपल्याला तो काढून घ्यायचा, दुसरा ठेवायचा. देव स्वच्छ करायचे. आता देव तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही स्वच्छ करता त्याप्रमाणे करा. मी लिंबू आणि हळद एकत्र केले आहे आणि त्याने देव घासले आणि स्वच्छ गरम पाण्याने देव धुवून घेतलेले आहेत. त्यामुळे एक देव बघा अतिशय स्वच्छ आणि चकचकीत दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला देव स्वच्छ करायचे आहेत आणि देवांची पूजा करायची, मांडणी करायची, आरती वगैरे करायची, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर बघा, संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पोळ्याचा सण साजरा करायचा आहे. आता या दिवशी बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. बघा, पिठोरी अमावस्या हा दिवस मातृदिन, वृषभ दिन म्हणून सुद्धा साजरा करतात. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि या दिवशी आपल्याला बैलांना स्वच्छ धुवून आणायचे असतात. त्यांना सजवून, ओवाळून त्यांना पुरणाचा नैवेद्य दाखवायचा असतो.
वर्षभर बघा बैल काबाड कष्ट करतात आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस हा बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपल्याला साजरा करायचा असतो. आता बघा, जर तुमच्याकडे बैल असतील तर खूप छान, तुम्ही त्यांची पूजा करू शकता. पण जर तुमच्याकडे बैल नाही आहेत तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही बैलांच्या प्रती बघा अशा प्रतिमा भेटतात, त्यांच्या मूर्ती भेटतात, तर म्हणजे या मूर्ती आणून तुम्ही त्यांची सुद्धा पूजा करू शकता, त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा. तर नक्की तुम्ही या पोळ्याच्या सणाला अमावस्येला बैलांची पूजा करायची आहे. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काही उपाय करायचे आहेत. आता हे उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्येला करायचे असतात, पण नाही शक्य झालं तर तुम्ही या अमावस्येला तरी नक्की हे उपाय करा. बघा आपल्याला काय करायचं आहे, पिवळी मोहरी घ्यायची आहे. अशी पिवळी मोहरी भेटते, तर ती पिवळी मोहरी घेऊन यायची, आपल्या हातामध्ये घ्यायची, देवासमोर बसायची. हा उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळेला करायचा आहे. अगरबत्ती लावायची, पिवळी मोहरी हातात घ्यायची, उजव्या हातात घ्यायची आणि आपल्याला 11 वेळेस वल्गा सूक्त म्हणायचं आहे आणि 11 वेळेस आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. म्हटल्याच्या नंतर ही जी पिवळी मोहरी आहे यामध्ये आपण समोर जी अगरबत्ती लावली होती त्याची राख आहे ती आपल्याला या मोहरीला चोळायची आणि या मोहरी आपल्या सर्व घरामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. सर्व घराच्या कोपऱ्यामध्ये, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला त्या टाकायच्या आहेत. बघा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात म्हणजे कुठल्याही प्रकारची बाधा वगैरे काय जे असेल तर ते आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची करणी बाधा काहीही होणार नाही. तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा उपाय आपल्याला नारळाचा करायचा आहे. नारळाचा उतारा करायचा आहे. हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. घरातील मुलांसाठी करू शकता किंवा घरासाठी, आपल्या गाडीसाठी, घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा या उपायामुळे आपल्या घरात बघा जर एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल तेव्हा सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. अतिशय अनुभवसिद्ध असा हा उपाय आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचं आहे, त्या नारळावर आपल्याला शेंदुराने त्रिशूल काढायचं आहे. शेंद्राने आपल्याला नारळावर त्रिशूल काढायचं आहे व ज्याच्यासाठी आता समजा आपल्याला मुलांसाठी करायचा आहे हा उपाय, तर मुलांवरून ओवाळून टाकायचा आहे नारळ. आपल्याला मुलांना खाली बसवायचं, देवाच्या समोर बसवा, कुठेही बसवा. बसवल्याच्या नंतर मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत उतरवत आणायचं, परत डोक्यापासून पायापर्यंत उतरवत आणायचं. असं उतरवून आणायचा नारळ आणि उतरवत असताना 7 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्हाला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र आपल्याला 9 वेळेस 7 वेळेस उतरवायचं. जेवढ्या वेळेस उतरवलं तेवढ्या वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता समजा तुम्ही गाडीवरून सुद्धा अशाच प्रकारे उतरवायचा. घरावरून जर उतरवायचं आहे तर घराच्या बाहेर उभं राहायचं आणि नारळ उतरवायचा आणि आपल्याला नंतर हा नारळ आपल्याला पेपरमध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवायचा. एखाद्या निर्जन ठिकाणी आपल्याला हा नारळ ठेवून यायचा आहे. बघा जिथे कुणीही जाणार येणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा. आणि जर अशी जागा नसेल तर तुम्ही घंटागाडीमध्ये डस्टबिनमध्ये हा नारळ टाकून द्यायचा. घंटागाडीमध्ये त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागून जाते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की या नारळावर कुणाचाही पाय पडता नाही, कोणी हे नारळ ओलांडू नये. कारण आपल्या मुलांमधली, घरांमधली नकारात्मकता या नारळामध्ये उतरलेली असते आणि ती दुसऱ्याला लागू शकते. आणि आपल्याला कधीही दुसऱ्याचं वाईट करायचं नाहीये, आपल्याला फक्त आपलं चांगलं करायचं आहे. कधी दुसऱ्याचं वाईट आपल्याला चिंतायचं नाही आणि करायचंही नाही. त्यामुळे हा नारळ सरळ तुम्ही घंटागाडीमध्ये सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर बघा दुसरा उपाय काय आहे हे बघा. आता हा उपाय केल्याच्या नंतर आपल्याला हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये यायचं आहे. आता घरामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा उपाय झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही हातपाय धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हिरण्यदान करायचं आहे. अतिशय प्रभावशाली असतं हिरण्यदान. दानामध्ये सर्वात महत्त्वाचं दान हे हिरण्यदान असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्या आसपास कुठे गुरुजी असतील, ब्राह्मण गुरुजी असतील तर त्यांना हिरण्यदान करायचं आहे. अमावस्येला दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला जानव्याचे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि यथाशक्ती दक्षिणा, आपल्याला जेवढी घडेल तेवढी दक्षिणा आपल्याला ब्राह्मण गुरुजींना आपल्याला दान करायचे आहे. तर हे होते काही उपाय, या होत्या काही गोष्टी ज्या अमावस्येला आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. यामुळे घरातील अलक्ष्मी, दरिद्रता आणि नकारात्मकता सर्व बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. तर नक्की तुम्ही अमावस्येला हे उपाय करा.
तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.